अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 3 मार्च 2024 रोजी संत गजानन महाराज प्रकट दिन आहे. या दिवशी मंत्रपठन, उपासना, श्री गजानन महाराज 52 स्तोत्र किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचं पठन केल्याने सुख, शांती, समृद्धी मिळते असं सांगितलं जातं. श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कोणत्या विशेष सेवा व उपासना आपण कराव्यात याबद्दल आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे. रविवार 3 मार्च रोजी साजरा केला जाईल. गजानन महाराज जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना 7व्या दिवशी श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी असे विधी या दिवशी या ठिकाणी पार पाडतात. त्यानिमित्ताने देशभरातील लाखो भक्त दर्शनासाठी येथे येत असतात. शेगावप्रमाणेच इतर ठिकाणी असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मठामध्ये भव्य उत्सव आयोजित केले जातात. गणगण गणात बोते हा महाराजांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करत असत. त्यामुळे त्यांना गजानन महाराज असे नाव पडले. शेगावचे संत म्हणून त्यांची ओळख होती. गणगण गणात बोते या नामाचा गजर, पालखी, अभिषेक, पारायण अशा धार्मिक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. शेगाव संत श्री गजानन महाराज यांना श्री दत्त महाराजांचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते. श्री संत गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याचं त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. श्री गजानन महाराज 52 हे गजानन महाराजांचं प्रिय स्तोत्र असल्याचं सांगितलं जातं. श्री संत गजानन महाराजांचं 52 स्तोत्र नियमित पठन केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी, संकट, अडथळे दूर होतात आणि आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्ती होते असं म्हणतात. प्रत्येक गजानन भक्ताने श्री संत गजानन महाराज 52 हे दररोज पठन करावे. जर तुम्हाला श्री संत गजानन महाराज 52 हे स्तोत्र दररोज पठन करणं शक्य नसेल तर श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी जरी या स्तोत्राची उपासना केली तरी त्याचं योग्य फळ मिळते असं सांगितलं जातं. श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, व्रत उपासनेचा संकल्प करावा, घरात पूजेच्या ठिकाणी जागा स्वच्छ करून लाल कपड्यावरती गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी, कुंकू लावावं, फुले व हार अर्पण करावे, शुद्ध तुपाचा दिवा लावावा. गणगण गणात बोते या मंत्राचा जप करत महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करावा. हातात फुले घेऊन गणगण गणात बोते मंत्र जप करत महाराजांना धूप, दीप, अगरबत्ती, फुले व हार अर्पण करावे. या दिवशी झुणका भाकरीचा नैवेद्य आवर्जून महाराजांना दाखवावा. श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अनेक भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण देखील करत असतात. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केल्यामुळे इष्टफळाची प्राप्ती होते असा भक्तांचा अनुभव आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं. तसेच वर्षातून एकदा तरी श्री संत गजानन विजय ग्रंथ पारायण करावं असं ग्रंथामध्ये वर्णित केलेलं आहे. पारायण नेहमी मनापासून आणि भक्तिभावाने करावे. केवळ दिखाव्यासाठी आणि इतर लोक करतात म्हणून करावं हे योग्य नाही. किंवा कोणाशी तरी स्पर्धा करायची आहे वाचनामध्ये त्यासाठी करणं हेही योग्य नाही. किंवा कोणीतरी कौतुक करावं म्हणून वाचन करणं हेही योग्य नाही. पारायण करताना नेहमी भक्ती आणि विश्वास असायला हवा. तुम्ही सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथ पारायण हे प्रकट दिनानिमित्त करण्यास उत्सुक असाल तर त्यातील एक आसनी पारायण नक्की करावं. हे पारायण एका दिवसामध्ये एकाच बैठकीत केलं जातं. एकाच बैठकीमध्ये संपूर्ण 21 अध्यायांचं पारायण केलं जातं. संत कवी दास
गणुनी यांनी गुरुपुष्यामृत योगावरती एक आसनी पारायण करण्याचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हे एक दिवसीय पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जाते. त्याचे यथायोग्य फळ नक्कीच प्राप्त होते असं म्हणतात. तसंच 3 दिवसीय पारायण आणि साप्ताहिक पारायण देखील केले जाते. गुरुवारीही हे पारायण अनेक जण करतात, कारण गुरुवार हा गुरूंचा वार आणि शुभ दिन म्हणून ओळखला जातो. दर गुरुवारी 21 भक्तांचा समूह तयार करून प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचणे आणि सगळे मिळून 21 अध्याय पूर्ण करणे अशी गुरुवारी पारायण करण्याची पद्धत आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण, अशा प्रकारे 21 गुरुवारी मिळून पारायण पूर्ण होते व प्रत्येक भक्ताचे एक पारायण 21 गुरुवारमध्ये पूर्ण होते. त्यात भक्तांना द्विगुणीय फळ मिळते असं म्हणतात. शिवाय सामूहिक पारायण सुद्धा केलं जातं. एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच वेळी एकाच जागेवर एकाच ठिकाणी एकाच दिवशी पारायण करणं, यामध्ये प्रत्येक भक्तांचं संपूर्ण ग्रंथ पारायण करण्याची पद्धत आहे. प्रत्येकाची वाचनाची गती वेगवेगळी असली तरी ते वाचन करून हे पारायण महाराजांच्या चरणी अर्पण केले जाते. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, महान योगी, आध्यात्मिक, भक्तवत्सल होते असे म्हणतात. पालखी माध्यमाच्या द्वारे गजानन महाराज खेड्यापाड्यांमध्येही पोहोचलेले आहेत. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910ला समाधी घेऊन संपवला. त्याआधी 2 वर्षापूर्वीच महाराजांनी समाधीची जागा आणि समाधीचा दिवस भक्तांना सांगितला होता असंही म्हणतात. दरम्यान विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेतली. कृषी पंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवरती पोहोचल्यावरती त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले असे म्हणतात. तर अशा प्रकारे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हीही मंत्रपठन, उपासना, श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचं पठन, श्री संत गजानन महाराज 52 स्तोत्र हे आवर्जून पठन करा आणि सुख, शांती, समृद्धी प्राप्त करा. महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करा. तुम्हीही श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोणत्या उपासना आणि सेवा करता हे कमेंट्समधून नक्की कळवा. गण गण गणात बोते.